मंडळी, राजकारणात शत्रू समोरून हल्ला करतो तेव्हा त्याची तयारी करता येते. पण जर हल्लेखोर गर्दीत लपलेला असेल तर यापुढे ऐका मंडळी. पश्चिम बंगाल. बंगाल म्हणजे देशातील सर्वाधिक तापलेल्या राजकीय रणांगणापैकी एक. निवडणुका संपल्या, निकाल लागले, पण तिथला संघर्ष काही थांबला नाही. आणि मग एक दिवस, त्या दिवशी राज्यातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणजेच अभिषेक बॅनर्जी आपल्या पक्षाच्या मृत कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी सोनारपूरमध्ये पोहोचतात. आजूबाजूला कॅमेरे सुरू असतात, घोषणा सुरू असतात आणि अचानक वातावरण बदलतं. आणि काही क्षणात अभिषेक यांच्यावर अंडी फेकली जातात, दगड मारले जातात. त्याच जखमी अवस्थेत अभिषेक धावपळ करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यांना वाचवायला सुरक्षा रक्षक धावत पुढे येतात आणि अभिषेक बॅनर्जी यांना अक्षरशः ढालीसारखं संरक्षण देत घटनास्थळावरून बाहेर घेऊन जातात. त्यानंतर सुरुवातीला हा हल्ला विरोधकांनी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं प्रकरणाला धक्कादायक वळण मिळू लागलं. कारण अटक झालेल्या आरोपींपैकी काहींचे धागेदोरे थेट तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदार लवली मैत्रा यांच्यापर्यंत पोहोचत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मग हा हल्ला नेमका कोणी घडवून आणला, हे अभिषेक बॅनर्जी कोण आहेत, त्यांना लक्ष करण्यामागचा खरा हेतू काय होता, याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवलेली आहे. त्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून सुरुवातीला भाजप विरुद्ध तृणमूल असा रंग दिला गेलेला होता. हा वाद आता तृणमूलमधील अंतर्गत संघर्षाची जोडला जात असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. गेल्या काही वर्षात तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड वाढला असून पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते लोकसभेत डायमंड हार्बर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळं त्यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एक खासदारावरील हल्ला नसून बंगालच्या राजकारणातील मोठी घटना म्हणून पाहिला जातोय. म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती निवडणुकांनंतरच्या हिंसाचारातून. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर अनेक भागांमध्ये राजकीय संघर्ष, मारहाण, जाळपोळ आणि हत्यांच्या घटना समोर येत आहेत. विविध पक्ष एकमेकांवर आरोप करतायत. काही दिवसांपूर्वी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर परिसरात तृणमूल कार्यकर्ता संजू कर्मकार यांच्या मृत्यूची घटना घडली. तृणमूलनं हा मृत्यू भाजप समर्थकांच्या हल्ल्यामुळे झाल्याचा आरोप केला होता. त्याच कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अभिषेक बॅनर्जी सोनारपूर येथे गेले होते. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांचा ताफा सोनारपूरमध्ये पोहोचताच परिस्थिती अचानक चिघळली आणि स्थानिक लोकांच्या एका मोठ्या गटानं त्यांना घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसलं. त्यानंतर आंदोलकांनी चोर चोर अशा घोषणा दिल्या, तर काहींनी अंडी फेकली, काहींनी दगडफेक केली, तर काहींनी चप्पलही फेकल्याचं दिसून आलं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की अभिषेक बॅनर्जी यांना सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं तेथून बाहेर काढावं लागलं. काही व्हिडिओजमध्ये त्यांचा शर्ट फाटलेला आणि चष्मा तुटलेला आपण सगळ्यांना दिसून आला. मंडळी, हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी हा साधा निषेध नसून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी दावा केला की त्यांच्या डोळ्यावर विटेचा तुकडा मारण्यात आला आणि हीच संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्या मते हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि त्यामागे भाजप कार्यकर्त्यांचा हात होता. दुसरीकडे भाजपानं हे आरोप फेटाळून लावले. भाजप नेत्यांच्या मते हा कोणताही कट नव्हता, तर निवडणुकांनंतरच्या हिंसाचाराबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये असलेल्या संतापाचा उद्रेक होता. काही आंदोलकांनी संजू कर्मकार यांच्या मृत्यूबाबत तृणमूल चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला, तर काहींनी तृणमूलच्या स्थानिक नेत्यांवर खंडणीखोरी आणि दहशत माजवल्याचे आरोप केले. त्यामुळं हा निषेध खोटा असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. त्याचबरोबर मंडळी, घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे अभिषेक बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसकडून औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस, मोबाईल व्हिडिओज आणि वृत्तवाहिन्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा छापेमारी करून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. नंतर हा आकडा 5 पर्यंत पोहोचला. आणखी काही जणांची चौकशी सुरू असल्याचं वृत्त आहे. याच ठिकाणी या प्रकरणाला नाट्यमय वळण देखील मिळालं. सुरुवातीला तृणमूल आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना तपासात अटक झालेल्या आरोपांपैकी एकाचा संबंध माजी तृणमूल आमदार लवली मैत्रा यांच्या निकटवर्तीयांशी असल्याची माहिती समोर आली. काही वृत्तांनुसार आरोपी हा माजी आमदाराच्या राजकीय गटाशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांना आलाय. त्यामुळं हा हल्ला फक्त विरोधकांनी घडवून आणला की तृणमूलमधील स्थानिक गटबाजीही यामागे आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. याच कारणामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचं म्हटलं जात आहे. कारण जर आरोपींचे संबंध तृणमूलच्या स्थानिक गटांशी सिद्ध झाले तर अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी किंवा सत्ता संघर्षाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. बंगालच्या राजकारणात निवडणुकांनंतर अनेक नेते पक्ष बदलत आहेत.
स्थानिक पातळीवरील गट पडत आहेत आणि त्याचा परिणाम अशा घटनांमध्ये दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. या हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. काही माध्यमांनी त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं, तर रुग्णालय प्रशासनानं जखमा गंभीर नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत अभिषेक यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. मल्लिकार्जुन खरगे यांनी राजकीय मतभेद हिंसेचे कारण ठरू शकत नाहीत असं सांगत हल्ल्याचा निषेध केला. अखिलेश यादव यांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर दुसरे तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे निवडणुकानंतरचा राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. तृणमूलनं यामागे भाजपाला जबाबदार धरलंय, तर भाजपानं हे आरोप नाकारलेले आहेत. सध्या तपासाचा केंद्रबिंदू दोन मुद्द्यावरती आहे. पहिला म्हणजे प्रत्यक्ष दगडफेक आणि मारहाण करणारे लोक कोण होते आणि त्यांना कोणी प्रोत्साहन दिलं. दुसरं म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे स्थानिक राजकीय संबंध नेमके कोणाशी आहेत. तपासात समोर आलेली माजी तृणमूल आमदार लवली मैत्रा यांच्या संबंधित या प्रकरणाला अधिक गुंतागुंतीचं बनवते. एकूणच पाहता अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका राजकीय नेत्यावरचा हल्ला नसून निवडणुकानंतरच्या पश्चिम बंगालमधील अस्थिर वातावरणाचं प्रतीक बनलेला आहे. दगडफेक, अंडीफेक, घोषणाबाजी, अटक सत्र, भाजप तृणमूल आरोप प्रत्यारोप आणि आता तृणमूलच्या माजी आमदाराशी जोडली गेलेली संशयाची कडी, यामुळं हे प्रकरण आणखी गाजण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं पुढील काही दिवसात पोलीस तपासातून कोणती नवी माहिती समोर येते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बाकी म्हणजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.